तू लगेच उरू नको. पाणी न्यूची पिवशी घे ना. त्याला चाललेस ना रसाला रागवा तुझ्या घरी जा. नाही का माहित अख्खं गाव बघा तुम्हाला गावातली माणसं नाही माहित का? अंतरा ना त्याच्या पोरी जोडले हिंटून तू रोहितच्या. हा मग त्यांच्याच घरी त्याच्या आज घरात असेल ना शाईला आणीस तिच्या हातात ती पिवशी देन. तिला सांग आसन गावलं जायच्या आधी इथं आईन तुला बोलवली. इसरू नको बरं काय. शाईला व्हायचा इतर राहत नाही का आता. तिकडे आसान गावलं राहते ते तिथे गाड्या घोडे घेऊन काम धंदा सुरू केले. तिचा ना माझा लगीन जोरीलाच झाला का नाही. संपत एकच ग्रुप मध्ये लगीन झालं. मग पाणी पाऊस जोरीलाच भरायचो ना. ना तिने ना लय चांगली बाई. तिने ना काही तिच्या चुलीवर केला ना तर तिने कधी एकटी कधीच खात नसं वटीत घालून ती माया करता. माया वाचून दिली कोणतीच नाही काही खाल्लं. मग आता बोलले कालच मोठ्या घालून आणल्यात ना तेलाच्या भाकरी केली. बोलले मलिदाला नित्य भाकरी पाठवायच्या तर तेलाच्या भाकरी करते. मी या पोराच्या जोडल्या ते येईन का नाही त्याला लय दिसून झालं मोठ्यांचा तेल का. मग ते कसं बेरी बिरीच्या करते करू लागते ना. मग पोरा खात नाही ना. अशी कधी भेट केली आपण अवकाली तर ती कुठं राहते एवढ्या लांब तर तिला काही भेट देता येईल ना असं ना. ती आता अनिशी आली का नाही येरी तर नसते ती तर बोलले द्यावं ना चांगला दिवस तिच्या पुऱ्याचा वारक्यापर्यंत रोहितचा वाढदिवस पण आहे ना. मग इथं ती पोरा सगळी खांडपिवच्या चालल्यात चुलीवर रातशिरीशन चिखल्या भाजी काल चालल्यात ग चुलीवचं जेवण. मग आता घरी चुलीवचा नाही मग काय सूर्याच्या लाईचा गेले का बरं यांच्या आहे त्यांचा आचार्य घेतात टॉपाच्या साठा उड्या घेतात चांगलं लागत काय ते आखरी ना. तुम्ही ते कॅक खाला ना ते नीट खा. एकूण यार का तोंडाला रंग सुना कधी अन्न नाही ते पूर्ण ब्रह्म आहे. खपत नसेल तर बरं आणा. शेजार बाजारच्या त्या वारखाल्या पोरांच्या हातावर ठेकवा त्यांच्या तरी मुख्य लागेल ना. मग त्या एवढा उत्मात नाही करायचा. इथं वक्तो आपल्याला गुलाचा खरा भेट नाही का कब्ब चहाला साखर भेट रे. मग एवढं उत्मात करा एवढं सावकार आले आपल्याकडं त्याच सांगत तसं काही राडा केलं ना तर मला जर कळला ना मग तू ये ना मी आहे दिले ते पिवशी बोलले याच्यात ये इसरू नको इथं घरीच लबू दोशील तिथंच टायमावर ये पोराले बेकार ना. आता तर ना मी नवीन आखरीच पहिले लग्न कारव्यांच्यात गेला ना साखरपूर यांच्यात तर तिथं पण कॅक कापी देत. काय करशील बरं नाही. मला ही जुनी लोक होती ते साखरपुरं ठेवलं होतं. साखरपुरं तर समजा ते मागच्या आलं नाही का आपल्या टायमाला. त्याच्या आधी काय होता नावाचा गुलच होता. ते साखर पण काही शरीराला चांगली नसते. मग नावाचा गुल खात होती लोक तर गुल कसा बरा होता का नाही त्याच्याने काही भेटत होता शरीराला. साखरेने काय भेटते काय नाही भेटत उलट वाच होते. मला तरी माझा हात पिकनिसतो या त्याच्यात तर त्या ऐकायचा नाही. आता काय ते केक खातात मग लोक साखरपुरा नावाचा गुल असा काला बोलतात. नावाचा केक काला नाही बोलत आहे काय उपाय नाही. आता पोरा सोरांचं वाढदिवस असतं तेव्हा तुम्ही कापी ते कसा चांगला वाटते. साखरपुऱ्यांच्या लग्नात एकूण तोंडाला चोलते चांगला वाटते का बरं सांग. सगळ्यांना नाच केल्यावर का होते का नाही. मग ते तरी त्या झाल्या नवरीच्या आख्या तोंडाला ते केक चोलला तिच्या मैत्रिणीने काय करशील म्हणजे नाच करायला लोक आणायचे आपण त्यांच्या हातात द्यायचं का नाही. माकडाच्या हातात काय बोलतात ना ही बोललेली हे दिल्या मग